मीडियाचं झालं ना, आज काही का होईना कित्येक त्या व्हायरल झालेल्या बातम्या कित्येक जणांनी पाहिल्या. त्या प्रत्येक कुटुंबात माझी बहीण चुकीची ठरली. याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनलाही सांगितलं की माझ्या बहिणीचं कोणत्याही इन्स्टाला अकाउंट नव्हतं, त्यांची कोणती ओळखही नव्हती. तर त्यांनी त्याचा फोन चेक केला, त्याला विचारलं, तर त्याच्या फोनमध्ये माझ्या बहिणीचं कोणतंही अकाउंट नाही दिसलं, नंबर नाही दिसला आणि त्यांची कोणती ओळखही नव्हती. तर ज्या पत्रकारांना माझ्या बहिणीचं नाव माहीत नाही, ती कुठं राहते ते माहीत नाही आहे, अशांनी माझ्या बहिणीची बदनामी केली. काही ज्या मुलीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी नाही, तिच्याबद्दल खोट्या कथा तयार केल्या जात आहेत. मंचरमधील हत्येचा पुणे सुपरफास्टवरती मोठा खुलासा होणार आहे. नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. नियतीने आणलेल्या एका दुर्दैवी दिवशी एका नराधम तेथे केवळ आणि केवळ आपल्या पाशवी वाचण्यासाठी दबा धरून बसला होता. परंतु सपना भांगरे त्या नराधमासमोर शरण गेले नाहीत. त्यांनी त्या नराधमाला तीव्र प्रतिकार केला आणि जेव्हा त्या नराधमाच्या लक्षात आलं की आपलं सावज हाताला लागत नाही आहे, तेव्हा चिडून जाऊन त्यांनी सपना भांगरे यांना ओढत नेऊन पाण्यात ढकलून दिलं आणि एका निष्पाप जीवाचा बळी गेला. संतापजनक गोष्ट अशी आहे की या दुर्दैवी घटनेपेक्षा जास्त वेदना त्यावेळी होतात जेव्हा मृत्यूनंतरही त्या मुलीची बदनामी केली जाते. ज्या मुलीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी नाही, तिच्याबद्दल खोट्या कथा तयार केल्या जात आहेत. सपना आणि आरोपी रमेश कडाळे यांचे प्रेमसंबंध होते किंवा सोशल मीडियावरती त्यांची ओळख होती, अशी सोशल मीडियावरती काही बातम्या फिरत आहेत. सपना भांगरेचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण सर्व हकीकत जाणून घेणार आहोत. मयत सपना भांगरे यांचे वडील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून ही सर्व या गोष्टीची हकीकत जाणून घेऊया आणि नंतर आज मुलगी गमावल्यानंतरही त्यांना काय त्रास होतोय किंवा आज काय परिस्थिती आहे ती जाणून घेऊया. आता घटना काय काय झाली होती? घटना काही नाही झाली. घटना सकाळी मी तिला 10 वाजता कंटिन्यू सोडायला जायचो. सोडायला गेल्यानंतर संध्याकाळी ती स्टाफबरोबर आपले जीवनचे पोलाखाली येऊन उतरायची स्टाफबरोबर आणि तिथून ती चालत यायची. ती एकही कामाला कुठं होती ती? कामाला निगुटवाडी फाटा तिथं ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम करीत ते चालू होतं ना, तिथं ती ऑफिसमध्ये काम करीत होती. म्हणजे नवीन साईड चालू आहे? हो, नवीन साईट चालू आहे, त्याच्यावर ती काम करीत होती. म्हणजे कॅनलवरतीच साईड आहे ती? हो, कॅनलच्या शेजारीच साईट चालली होती. बरोबर. तर मग ती कधीच पायी नाही आली. ती त्याच दिवशी नेमकी अशी तिथून अशी पायी चाललेली होती आणि तो जो आरोपी रमेश कडाळे, तो इथून मंचरमधून दारू पिऊन इमल दारू पिल्यानंतर इमल खाऊन तो असाच त्या नशेत पाटापाटाने तो वरती चालला होता. माझी मुलगी तिकडनं येत होती. तिकडनं आल्यानंतर हा इकडनं चालला होता. तर ती एकटी पाहून तो म्हटला कुठं चालली? तर माझी मुलगी काय म्हटली, तुला काय करायचं आहे, मी कुठं पण जाईन. तर मग त्याच्यात रमेश कडाळेनं माझ्या मुलीचा हात पकडला आणि मग तिला धक्काबुक्की करायला लागला. माझ्या मुलीनं तिच्या एक कानपट्टी ठेवून दिली तिथं आणि कानपट्टी तिथे ठेवून दिल्यानंतर त्याला का काय राग बिग आला. त्यानं माझ्या मुलीला धरलं आणि अशी झटापट्टी झाली का काय त्यांची. आणि ते झटापट्टीत त्याने वडीत नेली तिला. पाटाच्या कडाला अशी चाललं होतं, वडीत नेली आणि डायरेक्ट खाली ढकलून दिलं. आता हे सगळं झालं, मात्र मग आज तुम्ही मला इथं बोलवलं, याचं माझं कारण काय? याच्यामध्ये कारण का दुसरी काहीच नाही सर. माझ्या मुली काही होईना थोडंसं आता हे काही चॅनलने का तपास न करता ते बातम्या व्हायरल केल्यात का ती इंस्टाग्राम ओळख होती असं होती. पण ते काल पोलिसांनी चौकशीत आल्यानंतर ते चौकशीत काही सापडलं नाही. आता हे तुम्ही जे सांगता का ज्या पद्धतीने आरोपीने तुमच्या मुलीला ओढत नेलं, पाणी ढकलून दिलं, हे सगळं हे तुम्हाला कसं कळालं? ही स्टोरी काय माहिती तुम्हाला? मला पोलिसांनी सांगितलं ना. पोलिसांनी काल सांगितलं की असं ना असं झालं आणि त्याचा जबाब देताना मी होतो तिथं. तिथं होते हो तुम्हाला? हो हो. म्हणजे एकंदरीतच हा जो आरोपी आहे रमेश कडाळे याचा आणि सपना यांचा सोशल मीडियावर कुठेही मैत्री नव्हती किंवा कोणत्याही प्रकारचे प्रेमसंबंध नव्हते. मात्र सोशल मीडियावर जे व्हिडिओ फिरले त्यामुळे कुठंतरी लोकांमध्ये हा एक गैरसमज पसरवला गेला आणि त्या पद्धतीने मीडियावरती बातम्याही फिरत होत्या. आपल्यासोबत सपना भांगरे यांची बहीण आहे. ताई, नाव काय तुझं? सुवर्णा भांगरे, सुवर्णा पोपट भांगरे. काय सांगायचं तुम्ही? काय माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. ती निर्दोष आहे. ती तेव्हाही निर्दोष होती, आजही निर्दोष आहे.
तर न्याय मिळाला पाहिजे. तो अनोळखी व्यक्ती कोण कुठला, त्याने आज माझ्या बहिणीला म्हणजे घरातला एक आधारस्तंभ त्यांनी नष्ट केला आहे. माझ्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आज हे जे काही सोशल मीडियावरती बातम्या झाल्या, व्हिडिओ झाले, तर त्याबद्दल काय सांगा? माझी बहीण कोणत्याही सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुकला नव्हती, तरी काही पत्रकारांनी तिची बदनामी केली आहे. आज एक सुशिक्षित मुलगी जी घराचा आधारस्तंभ बनून उभी राहिली होती, तिची जर अशी बदनामी करत असेल तर त्यांच्यावरती पण शिक्षा व्हायलाच पाहिजे. हे सगळं झालं, मात्र याच्यानंतरही आज तिचा मृत्यू झाला आहे, त्याला स्वतःची बाजू मांडायला संधी नाही आहे आणि आज अशा पद्धतीने हे झाले, तर तुमच्या कुटुंबावर काय या सगळ्या गोष्टीचा परिणाम झाला का मीडियाचं झाला ना. आज काही का होईना कित्येक त्या व्हायरल झालेल्या बातम्या कित्येक जणांनी पाहिल्या. त्या प्रत्येक कुटुंबात माझी बहीण चुकीची ठरली. याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनलाही सांगितलं की माझ्या बहिणीचं कोणतं इन्स्टाला अकाउंट नव्हतं, त्यांची कोणती ओळखही नव्हती. तर त्यांनी त्याचा फोन चेक केला, त्याला विचारलं तर त्याच्या फोनमध्ये माझ्या बहिणीचं कोणतंही अकाउंट नाही दिसलं, नंबर नाही दिसला आणि त्यांची कोणती ओळखही नव्हती. मात्र हे सगळं झालं, पण तो ज्यावेळेस त्या ठिकाणी होता किंवा ह्या बातम्या येण्यामागं नक्कीच धागा काय होता, नक्की कशावरून हे सगळं झालं? कशावरून झालं, तो दारू पिलेला होता ना, त्याच्यामुळं त्यांना डायरेक्ट तिथं एकटी दिसल्यामुळं डायरेक्ट त्यांना नाही झालं, मात्र हे सोशल मीडियावर दोघांची ओळख होती किंवा काय ह्या ज्या बातम्या आल्या, तर त्याच्यामुळे काय वाटतं तुम्हाला, कोण असेल ते? नाही, ते जे बातम्या सर दिल्या ना त्या 100% चुकीच्या होत्या. आम्हाला पण आमच्या मुलीची गॅरंटी होती की आमची मुलगी ह्या स्तराला जाणार नाही. कारण ती जे समजा काही फोन बिन वापरत होती ना, ती फक्त आल्याला फोन, गेल्याला फोन, बाकी इंस्टा वगैरे तिच्याकडं कधीच असं म्हणजे बघायला नाही भेटलं आम्हाला. काय सांगा? सर, ज्या पत्रकारांना माझ्या बहिणीचं नाव माहीत नाही आहे, ती कुठं राहते ते माहीत नाही आहे, अशांनी माझ्या बहिणीची बदनामी केली आहे. काही बोलतायत स्वप्ना, काही बोलतायत सीमा विष्णू भांगरे, म्हणजे त्यांना पूर्ण माहीत नसताना त्यांनी माहिती पसरवली आहे. आज कित्येक जणांनी ती पाहिली आहे, कित्येक जणांच्या मनात माझी बहीण चुकीची ठरली आहे. हे कुठंतरी त्यांना पण समजलं पाहिजे की चुकीची बातमी पसरवणं थांबवलं पाहिजे. पुरेपूर माहिती असल्याशिवाय कोणतीच बातमी पुढे गेली पाहिजे नाही. ठीक आहे, नक्कीच कोणत्याही घटनेची संपूर्ण माहिती असल्याशिवाय पत्रकारांनीही या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. कारण आपण केलेल्या बातमीचा त्रास हा मागे राहिलेल्या कुटुंबाला, मागे असलेल्या कुटुंबाला सहन करायला होते. नाहक बदनामी त्यातून ह्या सगळ्या कुटुंबाची होती. आज हे कुटुंब छाती टोकपणे सांगतंय आणि त्या पद्धतीने जो काही आरोपी आहे आणि जी काही सपना आहे, जे मृत झालेली आहे, यांचं कुठेही सोशल मीडियावरती फ्रेंड असलेले किंवा ओळख असलेली सध्या तरी दिसत नाही, असं या कुटुंबाचं म्हणणं आहे. मात्र हे सगळं जरी असलं तरीही या सर्व सोशल मीडियामुळे आज सोशल मीडियामुळे जग जरी पुढे गेलं असलं तरी त्याचा जो काही दुष्परिणाम आहे तोही या गोष्टीतून कुठेतरी दिसून येतो. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, मंचर. अगोदर आहे ना, मी पोलीस स्टेशनला ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस ह्या पोरावरती अजून आरोप आहेत. हा या रोड्याला जाऊन आलेला आहे. तरी आरोप म्हणजे नक्की आरोप आहेत, कशा पद्धतीचे गुन्हे केले त्यांनी? त्याच्या कशा केस? पोस्को सारखे केस आहे. म्हणजे बाललैंगिक हो, बाललैंगिक अत्याचार. म्हणजे या संदर्भातले काही गुन्हे आहेत? हा, ते आता सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे काही मागणी नाही. सरकारला फक्त हा सुटू नये, परत जे समजा काही होईना माझ्या मुलीभोवती झालं ते दुसऱ्याच्या मुलीभोवती होऊ नये, ही माझी अपेक्षा आहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.